नमस्कार, आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर पाहूया मुगाचा पराठा कसा करायचा. मुगाचा पराठा हेल्दी आणि टेस्टी. आपण हा मुगाचा पराठा नाश्त्यामध्ये, डिनरमध्ये, डायटिंगमध्ये आपण खाऊ शकता. चला तर पाहूया याची रेसिपी कशी बनवायची. आपण सर्वप्रथम मूग उकडून घेतलेले आहेत. न भिजवता डायरेक्ट उकडले आहेत मी. आपण भिजवून उकडू शकता. न भिजवता मी उकडल्यामुळे त्याला मी 4 ते 5 शिट्या घेतलेल्या आहेत. चांगले असे मऊ असे शिजलेले आहेत. हे पहा. आता आपण त्याच्यामध्ये लागणारं साहित्य पाहूया. बॉईल करते वेळी मी थोडंसं मीठ टाकलं होतं. आता आपल्याला लागणारं साहित्य आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. सर्वप्रथम मी बारीक 2 कांदे कापले आहेत. बारीक बारीक ते टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहोत, धना पावडर, थोडीशी हळदी, चवीनुसार मीठ, थोडासा आमचूर पावडर टाकून घ्यायचा आहे, नाहीतर लिंबू. आपल्याला जे आवडेल ते आपण टाकू शकतो. हे सर्व असं एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला सर्व मुगाला आपण मसाला जो टाकला आहे तो मिक्स होईल. असं मी पराठ्यासाठी पीठ मळून घेतलेलं आहे. हे पहा. असं सॉफ्ट असं, एकदम सॉफ्ट पण नाही आणि एकदम कडक पण नाही, जेणेकरून पराठा आपला सुंदर असा पराठा होईल. चला तर पाहूया आपण पराठा कसा बनवायचा. पिठाचे गोळे करून झालेले आहेत. पराठ्यासाठी लावण्यासाठी सुकं पीठ आहे. हे आपलं मिक्स केलेले मूग आहेत. आता चला पाहूया आता मुगाचा पराठा कसा बनवतात. हे मूग घेतलेला आहे. हे मूग असे छानपैकी भरून घ्यायचे आहे. हे पहा. मूग भरून झाल्यानंतर असे एकत्र घेऊन आपण बंद करून घ्यायचं आहे. हे पहा. असं बंद करून घेतलेलं आहे. त्याला आता सुकं पीठ लावून पराठा लाटून घेणार आहोत. हे पहा, आपला पराठा लाटून झालेला आहे. आता शेकवायचा आहे. हे असं आपण शेकवायला ठेवलेलं आहे. तवा पहिला गरम करून घेतलेला आहे. आता एक बाजू झाल्यानंतर आपण त्याला पलटवून घेणार आहोत. अशी एक बाजू झालेली आहे. आता आपण दुसरी बाजू शेकून घेणार आहोत. वरून असा तेल लावणार आहोत आपण पराठ्याला. त्याने आपला पराठा आणखी खुसखुशीत होणार आहे. हे पहा, आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण दुसरी बाजू परत तेल लावलेले पलटून घेऊया. हे पहा, आपलं तसा
पराठा खरपूस असा होत आहे. पराठा आपला मस्त असा खरपूस असा रेडी झालेला आहे. असाच आपण दुसरा पराठा शेकवणार आहोत. आता एक बाजू शेकून द्यायची आहे. त्याला 2 ते 3 मिनिटं लागतात. त्याच्यानंतर दुसरी बाजू पलटवून शेकून घ्यायची आहे. हे पहा आपली एक बाजू झाली आहे. आता आपण पलटवून घेणार आहोत. दुसरी बाजूला शेकवणार आहोत छानपैकी. असा वरून तेल टाकणार आहोत आपण. हे पहा तेल असं सर्वीकडे लावून घ्यायचं आहे. हे पहा मस्त तेल लावल्यानंतर आपला पराठा दोन्ही साइडने खरपूस असा शेकून घेतलेला आहे. हे पहा आपला मुगाचा पराठा रेडी झालेला आहे. त्याला असं बाजूला काढून ठेवणार आहोत. हे पहा अशाच प्रकारे आपण असे बाकीचे सर्व पराठे बनवून घेणार आहोत. हे बघा हे आपला पराठा मस्त सुंदर असा खरपूस असा दोन्ही बाजूने आपण शेकून घेत आहे. हे पहा खरपूस असं मस्त असं पराठा शेकून घेतलेला आहे. हे पहा सुंदर असा. अशाच प्रकारे आपण सर्व पराठे बनवून घेणार आहोत. हे पहा आपले मुगाचे पराठा आपला रेडी झालेला आहे. असे सर्व पराठे आपले मुगाचे रेडी झालेले आहेत. हे पहा आपले पराठे रेडी झालेले आहेत. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आपण पराठा धन्यवाद. मुगाचा बाय सॉस सोबत बाय. खाऊ शकता. या दही सोबत